तास। रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर येथील शासकीय ITIच्या परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असल्याने व्यवस्थापनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे। संगमेश्वर येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार शासकीय ITIच्या परिसरात आणि विशेष करून स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। संगमेश्वर येथील ITI परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आणि पोट ढवळून येणारी ओकारी आल्याशिवाय राहणार नाही अशा सर्वत्र पसरलेल्या दुर्गंधीत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वावरावं लागतंय। साहजिकच विद्यार्थ्यांना रोगराईच्या खाईत लोटून गुरुजी त्यांच्या जीवाशी जीवघेणा खेळ तर खेळत नाही ना असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही। मात्र प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घाण आणि दुर्गंधीमुळे नव्हे तर शिक्षकांच्या भीतीमुळे तोंड बंद आणि नाक दाबून निमूटपणेच वावरावं लागत आहे। स्वच्छतागृहात केर कचरा आणि घाणीचे साम्राज्य आणि इमारतीच्या तळमजल्यावर लेडीज आणि जेंट्ससाठी असलेल्या स्वच्छतागृहातील केर कचरा तसेच घाणीचे साम्राज्य पाहून आठवडा महिना नव्हे तर कित्येक वर्ष या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे पाठ फिरवला असल्याचं दिसून येत आहे। तळमजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहाची सुद्धा सेम टू सेम अवस्था आहे। अस्वच्छता आणि घाणीच्या साम्राज्यामुळे संपूर्ण इमारतीत दुर्गंधीचा घमघमाट पसरला आहे। स्वच्छतेपासून दुर्लक्षित असलेल्या येथील वर्गखोल्या अन्य खोल्या सुद्धा घाणीच्या कचाट्यात असून रोगराईला निमंत्रण देणाऱ्या येथील जिथे जाल तिथे केर कचरा घाणीचे दर्शन आणि दुर्गंधीचा घमघमाट असल्याने येथील स्थानिक व्यवस्थापन कसे वावरतात असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही। इमारतीच्या आसपासच्या भागात गवत आणि झाडझुडपे वाढल्याने सरपटणारे प्राणी विंचू आदी विषारी इजा पोहोचवणाऱ्या कीटकांचा पासून धोका होऊ शकतो याची कल्पना येथील व्यवस्थापनाला कोण सांगणार। एखादी तशी दुर्घटना घडल्यावर त्यांना जाग येईल का? शासनाचा पाण्यासारखा पैसा ओतून उभारण्यात आलेल्या सद्यस्थितीत दुर्दशेच्या फेऱ्यात अडकलेल्या इमारतीला 1 दशक पूर्ण झालेले नसताना काही ठिकाणी दिसून येणारे तडे, इमारतीला सर्वत्र लागलेली पाण्याची गळती अशा खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वावरावं लागतंय। काही वर्गात तर स्लॅब मधून येणाऱ्या पाण्यामुळे वर्गखोली की पाण्यामुळे तळे असे चित्र असलेल्या वर्गात विद्यार्थी प्रशिक्षणासाठी बसत आहेत। एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान सुरू करून लोकांचे आरोग्य सुधारण्याकडे लक्ष देत असताना दुसऱ्या बाजूला शासकीय इमारत असलेल्या या ठिकाणी घाणीचे साम्राज्य दुर्गंधी यामुळे माशांची उत्पत्ती होऊन मलेरिया डेंग्यू सारखे विविध प्रकारच्या रोगराईला सहजपणे निमंत्रण देण्यासारखे आजार फैलावले जाऊन नाहक विद्यार्थ्यांना त्याचा नाहक सामना करावा लागल्याची वेळ येऊ शकते। तरी याची गांभीर्याने त्वरित संबंधित वरिष्ठ विभाग तसेच लोकप्रतिनिधी आणि विशेष करून पालकमंत्री उदय सामंत यांनी याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे आणि अत्यावश्यक असे आहे बोललं जात आहे। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।